Good morning to all. Last period we see angle of contact. What is meant by angle of contact and the molecular theory of the angle of contact. That is molecular theory for the angle of contact which is acute, obtuse or zero. That means liquid meniscus concave, convex आणि plane surface of the liquid. Now we have to see factors affecting the angle of contact. The angle of contact depends upon the value of the angle of contact depends upon the different factors and these factors are म्हणजे जो angle of contact आहे तो कोण कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे angle of contact depends upon the nature of liquid and solid in contact. जो काही लिक्विड हा जेव्हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो या दोघांचं नेचर काय. नेचर ऑफ लिक्विडचं नेचर इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड अफेक्ट्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मीन्स नेचर ऑफ लिक्विड and solid in contact. Second, impurity. आता लिक्विड मध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीमुळं लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन द लिक्विड चेंजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी चेंजेस presence of impurity presence of impurities changes the angle of contact. Changes angle of contact. आणि थर्ड आणि तिसरा फॅक्टर आहे की टेम्परेचर ऑफ लिक्विड. Means any increase in the temperature of liquid decreases the angle of contact. जर या ठिकाणी कोणत्याही लिक्विडचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिक्रीज होतो. बट फॉर ए गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर द अँगल ऑफ कॉन्स्टंट फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. जर दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरचं जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. अँड इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इन्क्रीज in temperature of liquid decreases angle of contact. and मी सांगितल्याप्रमाणे फॉर अ गिव्हन टेम्परेचर दिलेलं टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल at constant temperature the angle of contact will be constant for the given solid liquid pair. These are the factors affecting the angle of contact. Now we have to see effect of impurity and temperature of surface tension. आपण जसं आताच बघितलं की इम्प्युरिटी आणि टेम्परेचरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर काय फरक पडतो ते बघितलं. आता तसंच आपल्याला पाहायचं आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज and temperature on the surface tension. आता impurity तीन टाइपचे आहेत. The impurities which completely dissolved into the liquid, the sparingly soluble impurities आणि completely soluble impurities. या ठिकाणी पहिलं पाहायचं आपल्याला नंबर 1. The impurities, the substance which completely dissolves in the liquid, its surface tension will be decreases. जर
when completely dissolved impurities will be increases the surface tension इकडे वाढते पहा. When the completely the substances which completely dissolved into liquid such as common salt, surface tension will be increases. Surface tension increases. म्हणजे आपल्याकडे जर कॉमन सॉल्ट असेल आणि कॉमन सॉल्ट आपण जर वॉटर मध्ये किंवा एखाद्या लिक्विड मध्ये आपण डिझॉल्व्ह केलं तर त्याचं सरफेस टेन्शन हा वाढतो. सरफेस टेन्शन विल बी इन्क्रीजेस. याच्यानंतर स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी. सेकंड, स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी चं एक्झाम्पल आहे की फिनॉल. फिनॉल और डिटर्जेंट. मग अशा प्रकारचं स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी जर आपण लिक्विड मध्ये जर ऍड केली, मिक्स केली, तर त्या ठिकाणी त्या लिक्विडचं त्या वॉटरचं या ठिकाणी सरफेस टेन्शन डिक्रीजेस. सरफेस टेन्शन डिक्रीजेस. या ठिकाणी कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी जे आहेत, कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी जे काही सबस्टन्स आहेत, आपण असे सबस्टन्स जर डिझॉल्व्ह केले तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होते. परंतु स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी जर आपण ऍड केली तर सरफेस टेन्शन डिक्रीजेस. आता फॉर एक्झाम्पल, इफ वी मिक्स डिटर्जेंट इनटू द वॉटर, वॉटरमध्ये जेव्हा आपण डिटर्जेंट मिक्स करतो, at that time the surface tension of water gets decreases and this property will be used to remove the tough stains on the fabrics. जे काही फॅब्रिक्स, जे काही क्लोथ्स आहेत, या क्लोथ्स मध्ये जे काही टफ स्टेन्स आहेत, जे काही डाग आहेत, ते डाग काढण्यासाठी आपण डिटर्जेंटचा यूज करतो. ड्यू टू डिक्रीज इन सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही लिक्विड आहे, वॉटर आहे, याचा गुड कॉन्टॅक्ट येतो विथ फायबर्स ऑफ द क्लोथ्स. क्लोथचे जे काही फायबर्स आहेत, फॅब्रिक्सचे जे काही फायबर आहेत, या फायबर सोबत गुड कॉन्टॅक्ट येतो आणि त्या ठिकाणी इट विल बी युज्ड टू रिमूव्ह द टफ स्टेन्स. त्याच्यानंतर आहे थर्ड, कॉमन सॉल्ट. या ठिकाणी जर आपण कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी, कम्प्लिटली सोल्युबल सबस्टन्स डिझॉल्व्ह करत ठिकाणी सरफेस टेन्शन इन्क्रीजेस. स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतो. आणि त्याच्यानंतर इनसॉल्युबल इम्प्युरिटी. If insoluble impurity is added to the liquid, then its surface tension will be increases. Surface tension will be increases. Insoluble impurity. When insoluble impurity will be dissolved, added, mixed to the liquid, its surface tension will be decreases. हे झाल्या ठिकाणी इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी, कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी, स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी अँड इनसॉल्युबल इम्प्युरिटी. नाउ द नेक्स्ट वी हॅव टू सी the effect of impurity, effect of temperature on surface tension. आता इकडे लक्षात घ्या, in most of the liquid, maximum liquid मध्ये as temperature is increased, then surface tension decreases. Increase in surface tension, increase in surface tension, increase in temperature. डिक्रीजेस सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड. जर आपण लिक्विड मध्ये, मोस्ट ऑफ द लिक्विड मध्ये आपण जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होते. अँड देअरफॉर इट वॉज सजेस्टेड दॅट द क्लोथ्स विल बी वॉश्ड इन हॉट वॉटर.
हॉट वॉटरमध्ये आपण जेव्हा कपडे धुतो, आपण जेव्हा कपडे वॉश करतो, क्लोथ्स वॉश करतो, तेव्हा त्या ठिकाणी त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होते ॲज इन स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी. स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीमध्ये जसं होते त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन डिक्रीज होते अँड देअरफॉर हॉट वॉटर विल बी प्रिफर्ड to wash the clothes as compared to the cold water, and therefore hot water will be used to remove the tough stains on the clothes only in case of the molten copper or cadmium. Molten copper or cadmium. ह्याच्यामध्येच फक्त ॲज द टेम्परेचर इन्क्रीज सरफेस टेन्शन ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. these are the effect of impurities and the temperature on the surface tension of a liquid. Now we have to see the shape of liquid drop or a solid surface. When the liquid is dropped on the सॉलिड सरफेस, एखाद्या सॉलिड सरफेसवर आपण जर लिक्विड टाकलं तर आयदर द लिक्विड विल बी स्प्रेड, एक तर त्या सॉलिडवर लिक्विड हा स्प्रेड होईल, और द ड्रॉपलेट्स विल बी फॉर्म, किंवा त्या सॉलिड सरफेसवर ड्रॉपलेट फॉर्म होतो. विच फिनॉमिनॉन ऑकर्स हियर? दॅट विल बी डिपेंड्स अपॉन, या ठिकाणी कोणता फिनॉमिनॉन घडून येतो टू स्प्रेड द वॉटर टू फॉर्म द ड्रॉपलेट. Which phenomenon will occur? That will be depends upon, कशावर डिपेंड आहे मग ते? वॉटर किंवा लिक्विड स्प्रेड होणं किंवा ड्रॉपलेट फॉर्म होणं, दॅट विल बी डिपेंड्स अपॉन द सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. सॉलिड आणि लिक्विड मधला सरफेस टेन्शन किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड असते. ऑल्सो द सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर, लिक्विड अँड एअर ऑल्सो टेकन इन टू कन्सिडर. आपल्याला ते सुद्धा लक्षात घ्यावं लागतील. सॉलिड आणि एअर याच्यामधला सरफेस टेन्शन आणि लिक्विड आणि एअर याच्यामधला सरफेस टेन्शन सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल टू फॉर्म द ड्रॉपलेट. आता लेट अस सपोज दॅट लेट T1, लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थीटा या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. T1 is the force due to surface between liquid solid interface. या liquid solid interface मधला जो काही फोर्स आहे that will be denoted by T1. त्याच्यानंतर force due to surface T2 be the force due to surface tension between air solid interface. एअर आणि सॉलिड मधला इंटरफेस जो आहे त्याच्यामधला फोर्स जो काय आहे that will be denoted by T2, आणि T3 is the force due to surface tension between liquid and air interface. या दोघांमधला force due to surface tension noted by T3. Now from the geometry of figure, the force due to surface tension will be directed along the tangent to the liquid surface. या इंटरफेसला किंवा लिक्विड सरफेसला टँजंट असल्यामुळं दॅट विल बी शोन ॲज शोन इन फिगर. आपण फिगर मध्ये ते दाखवलेले आहेत कशा प्रकारे ऍक्ट होतात ते. आता फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर, द रिलेशन बिटवीन T1, T2, T3 and theta can be written as T2 is equal to T1 plus T3 cos theta. T2 is equal to T1 plus T3 cos theta. Or from this figure, from this equation we can write cos theta is equal to T2 minus T1 upon T3. आता या इक्वेशन वरून आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो, सरफेस हा कॉन्केव्ह असतो, त्या ठिकाणी कुठं ऑब्ट्यूस असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा सॉलिड लिक्विड मधला ऑब्ट्यूस असतो, कुठे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असतो, आणि कोण्या ठिकाणी हा लिक्विड स्प्रेड होतो. त्यामध्ये केस फर्स्ट पहा. If
T2 is greater than T1, T2 हा T1 पेक्षा जर मोठा असेल and T2 minus T1 is less than T3. T2 is greater than T1 and T2 minus T3 हा जर T2 minus T1 हा T3 पेक्षा जर मोठा असेल तर cos theta ची व्हॅल्यू ही या ठिकाणी पॉझिटिव्ह असते. कोणती असते? पॉझिटिव्ह असते. and the angle of contact becomes acute. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो या ठिकाणी? अॅक्यूट होतो ॲज शोन इन फिगर ए. या फिगर ए प्रमाणे दाखवल्यामध्ये या ठिकाणी अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो. सेकंड केस सेकंड, T2 is less than T1. T2 हा T1 पेक्षा लहान असेल and T2 minus T1 sorry T1 minus T2 is less than T3. T1 minus T2 is less than T3, then cos theta, the value of cos theta is negative. Cos theta ची व्हॅल्यू काय असते? या ठिकाणी निगेटिव्ह and the angle of contact theta becomes obtuse. कसा मिळतो आपल्याला? obtuse in case of mercury in contact with solid. मर्क्युरी जेव्हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूस असतो. इन केस ऑफ acute angle, the liquid which partially weights the solid, the angle of contact becomes acute. Third case, case 3, T2 minus T1 is equal to T3. जर T2 minus T1 हा डिफरन्स जर T3 एवढा असेल then cos theta is equal to 1. Cos theta is equal to 1 and the angle of contact becomes 0. म्हणजेच the liquid which completely weights the solid, that is water in contact with glass. वॉटर आपण जर ग्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर घेतला तर that pure water in contact with glass, then angle of contact will be theta will be 0. cos theta ची आपल्याला 1 मिळते. In that case theta is equal to cos inverse of 1 and that will be the 0 degree. And fourth case, case 4, if T2 minus T1 is greater than T3, T2 minus T1 हा जर T3 पेक्षा जर जास्त असेल then cos theta is greater than 1. cos theta काय होतो? greater than 1 मिळतो and which is not impossible. आणि ते पॉसिबल नाही. that will be the impossible and therefore the liquid will be spread on the water solid surface. liquid हा solid वर या ठिकाणी काय होतो? spread होतो. These are the 4 cases in case of the shape of a liquid drop on a solid surface. म्हणजे पहिलं T2 is greater than T1 असेल and T2 minus T1 is less than T3, then angle of contact that is cos theta becomes negative and cos theta becomes positive and angle of contact becomes acute. In this case cos theta will be second. Case second, T2 is less than T1 and T1 minus T2 is less than T3 असेल तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पॉझिटिव्ह, cos theta हा पॉझिटिव्ह होतो and angle of contact becomes obtuse. त्याच्यानंतर T2 minus T1 is equal to T3 असेल तर cos theta is equal to 1. Then in that case the angle of contact becomes 0 and when T2 minus T1 is greater than T3, which is not possible, which is impossible, and liquid will be spreads on the solid surface in this case. But we will see in the next period. Thank you.